गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक म्हणजे एमबीबीएस आणि बीडीएसचा लास्ट राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा. त्या इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे आपण इन्स्टिट्यूशनल कोटा नाही म्हणत, त्याला आपण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणू शकतो. या राऊंड मध्ये आपण स्टेट कोटाही सीट कव्हर करू शकतो आणि आयक्यू कोट्याच्याही सीट कव्हर करू शकतो. बघा, या लाईव्ह मध्ये आपण आज काय काय गोष्टी कव्हर करणार आहोत ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं, या राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूशनल लेवलला जर अप्लाय करायचं असेल तर डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत. थर्ड पॉइंट, अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे. आणि लास्ट पॉइंट, ऍप्लिकेशन फॉर्म्स कसे आहेत. तर वन बाय वन आपण सगळं बघून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करूया की याचं शेड्यूल काय आहे. बघा, मी आताच जस्ट कम्युनिटी ग्रुपला एक शेड्यूल टाकलेला आहे की पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स आणि या सगळ्या गोष्टी ऑलरेडी कालच होऊन गेलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आजच्या लाईव्ह मध्ये आपण थोडंसं लेट करतोय लाईव्ह, बट तुम्ही जर बघितलं की शेड्यूल मध्ये पहिलं बघितलं तर वॅकन्सी सीट ह्या और इलिजिबल कॅन्डिडेटची सीट ही ऑलरेडी 17 नोव्हेंबरला येऊन गेली. म्हणजे काल संध्याकाळी हे पब्लिकेशन झालेले आहेत. मी ऑलरेडी कम्युनिटी ग्रुपवरती ते शेअर केलेले आहेत. सगळ्यात पहिलं बघा, जेव्हा आपला लास्ट राऊंड येतो त्या राऊंड मध्ये पहिलं तर कोणते स्टुडंट इलिजिबल आहेत त्यांची वॅकन्सी लिस्ट किंवा इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट ही पहिली आपल्याला वेबसाईटवरती बघायला भेटते, महाराष्ट्र स्टेटच्या सीईटी काउन्सिलिंग सेलच्या. त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं असतं. मग अप्लाय कशा पद्धतीने करू शकतो, दोन प्रकारे. एक तर असतं लास्ट राऊंडला अप्लाय करण्याची कन्सेप्ट ऑनलाईन व्हाया मेल. बघा, त्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला आता शेअर करणार आहे. तर त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला पहिलं शेड्यूल दिसतंय. तर त्या शेड्यूलच्या नंतर तुम्हाला मेल आयडीज पण दिसत आहेत. प्रत्येक कॉलेजचे प्रॉस्पेक्टिव्ह मेल आयडीज वगैरे सर्व गोष्टी आपल्याला त्या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहेत. बरोबर. जर मेल आयडी जर दिलेल्या तर त्या मेल आयडी वरती आपल्याला मेल करायचा आहे. अदरवाईज तुम्ही फिजिकली कॉलेजला जाऊनही ही पूर्ण प्रोसेस करू शकता. जर फिजिकली कॉलेजला गेले तर हे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तर कॉलेजवाले लगेच सांगून देतात की आमच्याकडे इतके इतके सीट्स खाली आहेत, आमच्याकडे एवढ्या स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तुमचं ऍडमिशन होणार आहे की नाही हे कॉलेजवाले तिथं लाईव्ह सांगून देतात लगेचच्या लगेच. हा फायदा असतो फिजिकल राऊंडचा. त्याच्यानंतर लास्ट असतं अप्लाय. त्याच्यानंतर कॉलेज विल पब्लिश ऍप्लिकंट लिस्ट, मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट. बघा, हे सर्व कॉलेजच्या हातामध्ये आहे. जे मुलं रिपोर्ट करता, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणार आहेत किंवा ऑनलाईन वाया मेलद्वारे त्यांचं ऍप्लिकेशन करणार आहेत, तर त्या ऍप्लिकेशनद्वारे ते काय करतात, आज संध्याकाळपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे शेड्यूलमध्ये संध्याकाळपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे 5:30 वाजेपर्यंत. 5:30 वाजेनंतर ते 1 तासामध्ये आपल्याला काय काय देणार आहे बघा. 1 तासामध्ये ते आपल्याला देणार आहेत ऍप्लिकंटची लिस्ट, किती विद्यार्थ्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर त्यांची मेरिट लिस्ट, त्यांच्या मार्क. समजा एका विद्यार्थ्याला 500 मार्क्स आहे, एकाला आहे 400, एकाला 300. त्याची ते मेरिट लिस्ट देतात की एवढ्या स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यांचं हे मेरिट लिस्ट आहे. हा सेकंड पॉइंट. त्यानंतर थर्ड देतात ते सिलेक्शन लिस्ट. म्हणजे आज संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत ते आपल्याला सिलेक्शन लिस्टही देतील. जेवढ्या त्यांच्याकडे सीट्स असतील, समजा फॉर एक्झाम्पल एका कॉलेजला सीट्स शिल्लक आहेत साधारणतः 10 सीट शिल्लक आहेत. तर 10 सीट मध्ये पहिल्या 10 स्टुडंटचं मेरिट चांगलं आहे त्या विद्यार्थ्यांना पहिला प्रिफरन्स दिला जातो. त्या विद्यार्थ्यांना पहिला प्रिफरन्स देऊन आणि त्यांचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव टाकलं जातं. बघा, असे तुम्हाला 2 राऊंड करायचे ह्या सिस्टम मध्येच. सिलेक्शन पण झालं, मेरिट लिस्ट पण आली. एकाच दिवसामध्ये नाही, एकाच तासामध्ये 5:30 वाजेपर्यंत ऍप्लिकेशन सबमिट केले, 6:30 वाजेपर्यंत तुम्हाला सर्व कॉलेजवाल्यांनी लगेच देऊन टाकलं. ही झाली 18 नोव्हेंबरची प्रोसेस. आपल्याकडे आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत टाइम आहे. त्या टाइम मध्ये आपण ऍप्लिकेशन करू शकतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जॉईनिंग कधी आहे, तर बघा, जॉईनिंग उद्याचा पूर्ण दिवस आहे. म्हणजे 19 नोव्हेंबर हा उद्याचा पूर्ण दिवस हा जॉईनिंगसाठी शिल्लक आहे. हे आहे फर्स्ट राऊंडचं कम्प्लीट. हे म्हणजे किती विद्यार्थी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकता. उद्या 6 वाजेपर्यंत तुम्ही लास्ट जॉईनिंग करू शकता. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल मध्ये आहे रिशेड्युलिंग वॅकन्सी डिस्प्ले. बघा, हे एवढं होऊनही काही विद्यार्थी असं असतं की आम्हाला मेरिटमध्ये नाव आलं तरी पण त्यांना फीस परवडत नाहीये किंवा काही गोष्टी होत आहेत. तर त्या कंडिशन मध्ये ते विद्यार्थी ऍडमिशन घेत नाही. त्या विद्यार्थ्यांनी परत रिशेड्यूल वॅकन्सी असते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कॉलेजला रजिस्टर्ड केलंय,
तुमच्या ऑलमोस्ट त्या कॉलेजला 100 लोकांनी रजिस्टर केलंय, पण पहिल्या 10च लोकांचा नंबर लागलाय. तर त्यानंतरचे 4-5 विद्यार्थी जर असतील तर त्यांनी वेट करायला काहीच हरकत नाही, कारण पहिले 10 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही तर त्या पुढच्या विद्यार्थ्यांना चान्स दिला जातो. फिलिंग अँड रेसिड्युअल वॅकन्सी पॉइंट नंबर 7 मी शेड्यूल मध्ये टाकलेलं आहे बघा. तर त्याचीही मेरिट लिस्ट लावली. ड्यू टू नेटवर्क कनेक्शन देर इज अ कन्सेक्शन. सो आता आपण परत तरी स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पूर्ण शेड्यूल हे बघितलेलं होतं. शेड्यूल बघितल्यानंतर लास्टला शेड्यूलच्या खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत. तर आपण कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकतो हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. बघा, ऍप्लिकेशन तुम्ही जे महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलला रजिस्ट्रेशन करताना जो मेल आयडी दिलेला होता त्या मेल आयडी वरतून तुम्ही मेल करायचा आहे. प्रत्येक कॉलेजचा मेल आयडी त्या पीडीएफ मध्ये शेअर केलेला आहे. सीईटी सेलने पूर्ण कॉलेजेसचा मेल आयडी, मोबाईल नंबर, त्याच्यानंतर वेबसाईट या तिन्ही गोष्टी सीईटी सेलने पब्लिश केलेल्या आहेत. तुम्ही त्या पब्लिश केलेल्या हे पूर्ण शीट्स तुम्हाला कम्युनिटी ग्रुपमध्ये भेटून जाणार आहे. कम्युनिटी ग्रुपची जी लिंक आहे मी चॅटमध्ये टाकतो आहे. त्यानंतर कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचं, तर सगळ्यात पहिलं कॅन्डिडेट अप्लाय बाय रजिस्टर्ड मेल आयडी. सगळ्यात महत्वाचा जो सीईटी सेलला जो आपण मेल आयडी रजिस्टर्ड केलाय त्या मेल आयडी वरतून ऍप्लिकेशन टाकायचंय. कॅन्डिडेटला ऍप्लिकेशन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट सेल्फ अटेस्टेड ऍप्लिकेशन विथ ऑल डॉक्युमेंट्स. बघा, तुम्ही जो फॉर्म भरताना म्हणजे सीईटी सेलचा जो फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स दिलेले होते 10वी 12वी लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, हे सर्व डॉक्युमेंट्सला सेल्फ अटेस्टेड करून त्याची कॉपी तुम्हाला कॉलेजच्या दिलेल्या मेल आयडी वरती सेंड करायची. अदरवाईज फिजिकल जर जात असेल तर फिजिकली तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटला हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर जी प्रोसिजर सांगितली मी की गेल्यानंतर तिथं तुम्हाला आज संध्याकाळी तुमचं मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला दिल्या जाणार आहे संध्याकाळी. जर आता बघा, ह्या राऊंड मध्ये तुम्ही 10 कॉलेजेसला व्हिजिट नाही करू शकत आहे. तुम्ही फक्त एका कॉलेजला व्हिजिट करू शकता. ज्या कॉलेजमध्ये सीट आहे, ज्या कॉलेजमध्ये तुमचं बजेट आहे त्या कॉलेजमध्येच तुम्ही व्हिजिट करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, खूप कमी कॉलेजेसमध्ये सीट्स आहे सध्याच्या सिच्युएशनला. कमी म्हणण्यापेक्षा एक आपलं जे हे आहे वेदांता पालघर या कॉलेजमध्ये सीट अवेलेबल आहे. या कॉलेजेसचं जर तुमचं बजेट जर असेल की एक साधारणतः 15 ते 20 लाख रुपयाच्या इन बिटवीन फीज मी पर इयर भरू शकतो, तर त्या कॉलेजेसला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजमध्ये 4-5 सीट आहेत, काहींमध्ये 16-17 सीट्स आहेत. काही ठिकाणी आता बघा, त्या सीट्स 2 प्रकारच्या आहेत. एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचा स्टेट कोटा जर असेल म्हणजे त्याच्यामध्ये 2 कोटाज, एक 15% आयक्यू कोटा म्हणजे मॅनेजमेंट सीट्स आणि सेकंड आहे 85% मधल्या ज्या सीट शिल्लक आहेत तर त्या शिल्लक सीटही त्याच्यामध्ये क्लेम करू शकता. म्हणजे 85% मध्ये ज्या सीट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिपही भेटणार आहे. बट जर तुम्ही मॅनेजमेंट सीट जर क्लेम करत असणार तर तिथे स्कॉलरशिप वगैरे काहीही भेटणार नाही. सो जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करणार आहे तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला कंपल्सरी 2 फॉर्म दिलेले आहेत. एक आहे आयक्यू कोटाचा आणि सेकंड आहे स्टेट कोटाचा. तर हे 2 फॉर्म भरताना तुम्ही खूप काळजीपूर्वक भराल. हे फॉर्म एमबीबीएस आणि बीडीएस साठी कॉमन आहेत, बट 2 सेपरेट फॉर्म आहेत. एक आहे स्टेट कोटासाठी आणि एक आहे इन्स्टिट्यूशनल कोटासाठी. हे लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट हे आहे हाऊ टू अप्लाय. मी सांगून दिलं, मेल आयडी वरतून सर्व मेल करायचं आहे किंवा फिजिकली जायचं आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म मी आता कम्युनिटी ग्रुपला ऍप्लिकेशन फॉर्म टाकतो आहे आणि याचा हा जो फर्स्ट राऊंड आहे म्हणजे याच्यामध्येही 2 राऊंड होत आहे. बघा, 2च दिवसात 2 राऊंड आहे. आज उद्यामध्ये फर्स्ट राऊंड आणि उद्या आणि परवामध्ये सेकंड राऊंड. म्हणजे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत तुमचा जो निर्णय आहे तो घेऊन आणि स्टुडंटला कॉलेजला रिपोर्टिंग करायचं आहे मॅन्डेटरी. हे आहे फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठी. बीएमएसचा अजून राऊंड डिक्लेअर झालेला नाही आहे. त्यामुळे बीएमएस आणि बीएचएमएस करायचा जर असेल महाराष्ट्रामध्ये लास्ट राऊंड मध्ये तर अजून टाइम आहे. सो त्या विद्यार्थ्यांनी सेम प्रोसिजर असते, एमबीबीएस ची जशी प्रोसिजर असते किंवा बीडीएस ची असते सेम प्रोसिजर बीएमएस लाही असते. सो त्या विद्यार्थ्यांनी तोपर्यंत वेट करायचा आहे. बघा, सगळ्यांचे डाऊट जर क्लिअर जर झालेले असतील तर इट्स ओके. अदरवाईज काही जर डाऊट्स असतील की
अजून काही क्वेश्चन असतील की आम्हाला फीस काय घेऊन जायची किंवा कशा पद्धतीने, बघा तुम्हाला कॉलेज बरोबर डिस्कशन करावंच लागेल. कॉलेज डिस्कशन झाल्यानंतरच तुम्ही फीज वगैरे सर्व गोष्टी डिसाईड करू शकता. सो तुम्हाला काही जर क्वेश्चन जर असतील तर प्लीज मेसेज ड्रॉप करू शकता. वेदांता कॉलेजला कॅटेगरी बेनिफिट्स आहेत का? नो. वेदांता कॉलेजमध्ये कुठलेही कॅटेगरी बेनिफिट्स भेटत नाही. तिथे पूर्ण फीज वरतीच ऍडमिशन होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ईमेलचा फॉर्मॅट मी आता जस्ट ड्रॉप करतोय. तुम्हाला कम्युनिटी ग्रुपमध्ये ईमेल फॉर्मॅट भेटून जाणार आहे. फिजिकली जाना पडेगा. यस, फिजिकली आपको जाना ही पडेगा बिकॉज ऑफ फिजिकल, ये राउंड है फिजिकल. आपको आज जाने की जरूरत नहीं है. इस कॉलेज वालों से आपका कांटेक्ट हो गया होगा तो आपको जाने की जरूरत नहीं. आपका मेल पे भी काम हो सकता है 100%. आप मेल से करोगे तो आप 2-4 कॉलेज को अप्लाई कर सकते हो. इफ आप नॉर्मली जाके करोगे तो सिर्फ एक ही कॉलेज को अप्लाई कर सकते हो. ये याद रखना. सीट मॅट्रिक्स सीट मॅट्रिक्स आम्ही ग्रुपवरती पाठवतो आहे. सीट मॅट्रिक्स बघून आणि मग निर्णय घ्या सर्व विद्यार्थ्यांनी. आदित्य डेंटल कॉलेज चांगलं आहे. आदित्य डेंटल कॉलेज, इफ आपल्याला जर सीटच जर भेटत नाही तर आदित्य डेंटल कॉलेज इज गुड ऍक्च्युअली. रजिस्ट्रेशन ऑलरेडी ओपन आहे. तुम्ही फक्त मेल करायचा आहे कॉलेजवाल्यांना. दॅट्स इट. बाकी काहीच नाही करायचंय. हो, स्टेट कोटासाठी तुम्ही 2-3 कॉलेजेसला मेल करू शकता. तुमचं त्या कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर जर तुम्ही त्या कॉलेजच्या पहिल्या जेवढ्या सीट्स आहेत 15 सीट्स आहेत तर 15 सीटच्या नावामध्ये असाल तुम्ही स्टेट कोटाच्या तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. बीएमएस साठी प्लीज नेक्स्ट लाईव्ह सेशन जॉईन करा. बीएमएस ला नेक्स्ट. आता फक्त एमबीबीएस बीडीएस चे विचारा बिकॉज टुडे इज लास्ट डेट फॉर एमबीबीएस बीडीएस. आयक्यू कोटात हे डिफॉल्ट देणार नाही. ईमेल आपण जो रजिस्टर्ड मेल आयडी केला आहे तुमचा जो महाराष्ट्र सीईटी सेलला त्या मेल आयडी वरतूनच मेल करायचा आहे. येस सर, फॉर्मॅट मी पाठवतोय आता जस्ट कम्युनिटी ग्रुपला. तुम्ही जर जॉईन असाल तर कम्युनिटी ग्रुपला तुम्हाला फॉर्मॅट भेटून जाणार आहे. सर्व डिटेल्स 1 बाय 1 मी शेड्यूल जसं टाकलंय तशाच पद्धतीने फॉर्म कसा फिल करायचा काय नाही तर सर्व गोष्टी मी आता कम्युनिटी ग्रुपला पाठवतोय. हो, तुम्ही कॉलेजला कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. कॉलेजचं जे मोबाईल नंबर मेल आयडी वगैरे सर्व मी ग्रुपमध्ये टाकतोय. कॅटेगरी बेनिफिट्स जर स्टेट कोटाच्या जर सीट असतील तर कॅटेगरी बेनिफिट्स तुम्हाला भेटणार आहे. इफ जर तुमच्या जर सीट्स ही ओपन कॅटेगरी म्हणजे आयक्यू कोटाची जर असेल इन्स्टिट्यूशनल कोटाची तर तिथं सीट कॅटेगरी बेनिफिट्स भेटणार नाही. बीडीएस साठी तुम्ही कॉलेजला बोलू शकता, काही हरकत नाही. किंवा ब्राईट फ्युचरची टीमही कॉन्टॅक्ट करते. कॉलेजची ऑलरेडी बोलणं चालू आहे ब्राईट फ्युचरच्या टीमचं, तर ब्राईट फ्युचरची टीमही तुम्हाला कॉलेजमध्ये करून देणार आहे. येस, तुम्ही एमबीबीएस ला ट्राय करू शकता अजूनही जर तुमचं मेरिट लिस्ट मध्ये नाव असणार तर. मेरिट लिस्ट मी ग्रुपवरती टाकतोय. तुम्ही मेरिट लिस्ट ग्रुपवरती चेक करून घ्या. ग्रुपवरती मेरिट लिस्ट बघून आणि मग तुम्ही डिसाईड करा. तुमचं नाव असेल तर तुम्ही ऍप्लिकेशनही करू शकता. नाही, सीट भेटेल की नाही हे ते तुम्हाला संध्याकाळी सांगू शकता बिकॉज ऑफ 5:30 वाजेपर्यंत त्यांच्याकडे जेवढे ऍप्लिकेशन येतील त्याच्यानुसार तुमचा नंबर कोणत्या याच्यावरती आहे त्यानंतर ते तुम्हाला सीट भेटणार की नाही ते सांगू शकता. येस, डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून आणि ते तुम्हाला मेल करायचे आहे. 80 मार्क्स वरती काहीच नाही होऊ शकत आहे. 207 बीडीएस जे कॉलेजेस आहेत जसं आदित्य डेंटल आणि लातूरचं कॉलेज आहे या कॉलेजेसला ट्राय करा, 100% भेटेल. एसटी कॅटेगरी मधून वेदांता पालघर स्कॉलरशिप भेटेल का सर? नो, बिलकुल नाही भेटणार. वेदांता पालघरला कुठलीही स्कॉलरशिप भेटत नाही. एसएसपीएम सिंधुदुर्ग एसटी कॅटेगरी मेल करा, जॉईन करा, फिजिकली जाऊन बसा. हा एक बेस्ट ऑप्शन आहे यांच्यासाठी. 263 बीडीएस स्टेट कोटाची जिथं सीट असेल तिथे अप्लाय करा. मी जस्ट सीट मॅट्रिक्स पाठवतोय, बघून घ्या एकदा. एमबीबीएस करायचंय, ड्रॉप घेऊ का? एमबीबीएस जर करायचं जर आहे तर ड्रॉप घ्यायला कुठलीही हरकत नाही, बट नेक्स्ट इयर व्यवस्थित अभ्यास करा. नो, मेल आता हे एकदा रजिस्ट्रेशन केलंय समजा फॉर एक्झाम्पल आज जे रजिस्ट्रेशन केलंय हे नेक्स्ट राऊंडला ऑटोमॅटिक कॅरी फॉरवर्ड होणार आहे. सो आज जेवढ्या कॉलेजला रजिस्ट्रेशन करता येईल तेवढ्या कॉलेजला रजिस्ट्रेशन करून टाका, काहीच हरकत नाही. नंतर परत नेक्स्ट राऊंड मध्ये परत रजिस्ट्रेशन नाही होऊ शकत. 158 वरती ऍडमिशन भेटणं मुश्किल आहे, भेटणार नाही 158 वरती. एससी कॅटेगरी 279 बीडीएस भेटू शकतं ऍडमिशन. प्लीज कॉलेजला मेल करा. तुमचं जे तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजला मेल करा, कॉल करून विचारून घ्या तुमच्याकडे नक्की सीट्स आहेत का, कोणत्या सीट्स आहेत. तुम्ही कॉलेजेसची आज
हा राऊंड ब्राईट फ्युचर तुम्हाला फक्त गायडन्ससाठी हेल्प करू शकतं. बिकॉज मेल आयडी तुमच्याकडे आहे. तुम्हाला स्वतःला मेल करायचा आहे. स्टुडंट हा शेवटचा राऊंड आहे. जस्ट ऍक्टिव्हली काम करा. सर्व गोष्टी ऍक्टिव्हली करा. मार्क्स वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. राईट. सेम या राऊंड मध्ये स्टेट कोटाच्या फीस सेम असतं. फी स्ट्रक्चर सेम राहणार. फक्त आयक्यू कोटा आणि स्टेट कोटा दोन फॉर्म भरताना व्यवस्थित विचार करून भरा तुम्हाला कोणत्या कोट्यामधून भरायचंय ते. आणि याच्यानंतर कुठलाही नेक्स्ट राऊंड वगैरे महाराष्ट्रात होणार नाहीये. सो विद्यार्थी मित्रांनो, जे असेल तुमचे बॅकअप ऑप्शन वगैरे असतील ते आजच डिसाईड करा. इफ जर होत नसेल कॉलेजला ऍडमिशन तर तुमचे जेही बॅकअप ऑप्शन आहे BMS, BHMS नेक्स्ट राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करताना त्याची चॉईस फिलिंग करा. अदर स्टेटचेही ऑप्शन तुमच्या सोबत ठेवा. बाकी काही क्वेश्चन्स असतील तर तुमचा तुम्ही पर्टिक्युलर आमच्या ब्राईट फ्युचरच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला जस्ट एक ग्रुपवरती एक नंबर टाकतोय, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक जस्ट ग्रुपवरती आमचा टोल फ्री नंबर टाकलाय. फ्रीमध्ये कॉल करा आणि पूर्ण डिटेल्स घ्या. थँक्यू सो मच.